सोहळ्यात देखील आलात तरी खूप बरं वाटेल. थँक्यू सो मच दादा आल्याबद्दल, धन्यवाद. मग त्यानंतर विनंती असेल आपण विनायक दादा आपण थोडंसं थांबायचंच आहे. मग आता संपूर्ण हे 2 दिवस आहेत ना हे असे धावपळीचे असतील यातही ती मात्र शंका नाहीये. तर विनंती असेल मी विनंती करीन रमादादा मात्रे आपल्याला विनंती असेल आपण या आपला देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. येस विनंती असेल आपण प्रियाताई जोशी मॅडम आपण या आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर डोंबिवली प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये संकल्पना नेहमी नवीन आपल्याला पाहायला मिळतात आणि या वर्षी आपण पाहतोय जी ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाईल मात्र त्यांच्याकडे ऍडव्हान्टेज आहे. अर्थातच हा हिट मीचा बॅनर त्यांना मात्र जिथे फटके खेळायचे तिथे मात्र हा स्ट्रोक जनरेट होईल तिथे या बॅनरला ऍड करायचं आहे आणि बॅनरला जर बॉल त्यांचा लागला अर्थातच जिथे मात्र त्यांचा स्ट्रोक जाईल तिथे मात्र हा बॅनरवरती बॉल आदळला तर अर्थातच आमच्या डोंबिवली प्रीमियर लीग कडून त्यांना गिफ्ट देखील दिले जातील. तर ही नवीन संकल्पनेसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डोंबिवली प्रीमियर लीग साठी. चेक धन्यवाद. आणखी काही शुभ सन्मान आहेत तर रमादादा आपण या आपल्यालाही विनंती असेल आपणही जॉईन करा. रमादादाचा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे आणि विनायक दादा आपल्यालाही विनंती असेल आपण उपस्थित राहा. आपल्या हस्ते आपण रमादादाचाही सन्मान करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. हे असंच फ्रेम आमच्यावरती असू द्यात. थँक्यू सो मच रमादादा आल्याबद्दल तुमचेही धन्यवाद असेल. थँक्यू. चला तर मग जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे या पहिल्या मॅचला सुरुवात केली जाईल. लक्षात आहे आपल्याला देवीचा बाळा 40+ चे आमचे पंडितजी मात्रे साहेब त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. प्लीज कम. या दादा आपल्यालाही विनंती आपणही जॉईन करा. आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. 40+ क्रिकेट सध्या तरी त्या शिखरावरती गेलेला आम्ही पाहिलंय. नुकतीच कालच्या दिवसामध्ये आपण GTC वाहिनीवरतीच ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगही पाहिली. 6 लाख रुपयाचं ते प्रथम पारितोषिकही पाहिलं आणि आता 40+च्या क्रिकेटमध्ये सरांचाही खूप मोठा आणि मोलाचा वाटा राहिलेला आहे. थँक्यू सो मच सर आल्याबद्दल. नेहमी डोंबिवलीतल्या हक्काच्या स्पर्धेला अशी हक्काचे माणसंही असणं खूप गरजेचं आहे. थँक्यू. जास्ती वेळ घेत नाहीये. प्रेक्षकांना आतुरता आहे ना ते पहिल्या बॉलची. मग जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मयूर सर जोडले जातील आपल्यासोबत. नमस्कार नमस्कार. आफ्टरनून सेशन मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. डोंबिवली प्रीमियर लीग आपली हक्काची प्रीमियर लीग. मनीष सर मागचं वर्ष अजूनही आठवत आहे आणि स्ट्राईक वरती गौतम होता आणि त्याने पहिल्या बॉल वरती चौकार मारला होता. हा सीझन आता मात्र सीझन 3 आहे. सीझन 3 ची सुरुवात पण स्ट्राईक वरती मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला डोंबिवली नाही तर महाराष्ट्रभर ज्याच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. टीम वाडा बॉयज संघाला रिप्रेझेंट करत असताना खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सचिन वाघमारे स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गौतम. आज हे दोन्ही फलंदाज उतरलेत गट्ट्या 11 संघासाठी. प्राप्ती 11 संघासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गट्ट्या 11चा गोलंदाज डोंबिवलीचा कोहिनूर म्हणून ज्या खेळाडूला म्हटलं जातं तो जो ओमकार बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये बरेच सारे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील. डावाला होते सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल आपण पाहतोय एक्स्ट्राज वाईट +1 एक्स्ट्रा रन खातं खुललंय टीम प्राप्ती रॉयल संघाचं. 2 धावा धावफलकावरती लागल्यात.
ओमकारचा पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका गौतमच्या बॅट मधून येतोय. प्राप्ती रॉयल्स संघासाठी पहिला चौकार. सीझन बदलत राहील पण पहिला चौकार मात्र गौतमच्याच बॅट मधून येईल. पहिला लीगल बॉल आणि या सीझनची सुरुवात देखील गौतम शर्माने हमल्यानेच केली आहे. पहिला चौकार. पुढचा बॉल आपण पाहतोय, टप्पा पडला, बॉल थोडासा फिरतोय. चौकारानंतर क्विक रिप्लाय दिलाय ओमकार पाटणेने. हलक्या हाताने ग्लास करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. चांगले फिल्डिंग शुभमचे आपल्याला पाहायला मिळतं. फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन सज्ज केलं. एक धावेतून मात्र मिळते. एकेका धावेने धावफलक आता मात्र पुढे जात आहे प्रत्येक बॉल वरती. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल थोडासा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला, जागा मिळाली आणि योग्य फायदा घेतलाय. चांगली बॅटिंग गौतमचे. मोठा मंच जसा येतो त्यानंतर मोठ्या मंचावरती गौतमचं आक्रमण नेहमी पाहायला मिळतं. मोठ्या स्पर्धेसाठी बनलेला हा खेळाडू आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ओमकार पाटणेचा अगेन्स्ट 2 चौकार. पुन्हा एकदा आधीच मात्र बॅट टर्न केली, गती थोडीशी कमी केली होती ओमकारने. आता मात्र पिचिंग पाहिली तर गुडलेन स्पॉटवरती चेंडूची पिचिंग केली. त्यानंतर चेंडू थोडासा राईज झाला, बॅट थोडी आधी टर्न झाली, शरीराच्या साहाय्याने बॉल आदळला आणि एक धावेत मात्र मिळते ती म्हणजे लेग बायसची. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. सुरुवात झाली होती व्हाईट बॉलने, शेवट झाला एका धावने. धावसंख्या धावफलकावरती प्राप्ती रॉयल्स संघाची 13 बिनगडी बाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चेक एक महत्वाची सूचना असेल, सध्या तरी ज्या दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. तर विनंती असेल बॅटिंग टीम एक खेळाडू या आणि ते कंटेनर्स घेऊन जायचे आहेत आणि फिल्डिंग टीम एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनाही विनंती आपण येऊन आपले कंटेनर्स घेऊन जायचे आहेत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 13 बिनगडी बाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुढ्यात टाकलेला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाही, आतमध्ये राहतोय बॉल, डॉट बॉल. गोलंदाज सूरज म्हात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती गौतम. इथे मात्र स्ट्राईक हिट करण्याचा प्रयत्न, फटका सुंदर होता पण त्यापेक्षा सुंदर झेल पकडलाय उन्मेषने आणि विकेट मिळाली आहे. गौतमची विकेट, सूरजला यश मिळत आहे. पहिला धक्का प्राप्ती रॉयल्स संघाला. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि त्याने देखील चौकाराने दखल घेतली आहे. पुढे टाकलेला बॉल, ड्राइव्हचा फटका, चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून. हमलांवरती हमले होत आहेत. आत्ताशी तर सुरुवात झाली आहे, आत्ताशी तर फक्त 9 बॉल पाहिलेत
हो, हलक्या हाताने ग्लास करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खूप मोठी चेस, चांगली फिल्डिंग सुमितची पाहायला मिळते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये थोडंसं जगल झालं होतं, पण स्वतःला सांभाळलं आणि एक धाव इथे मात्र पुन्हा एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 18. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, एकच धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 19 धावा धावफलकावरती लागल्यात. हो, आताचा बॉल आपण पाहतो, ग्लास करण्याचा प्रयत्न, पावरती बॉल येतोय. एकही धाव या बॉलवरती मिळणार नाही. डेलिब्रेट डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 19. आणि 2 षटकानंतर आपण पाहिलं तर प्राप्ती रॉयल्सचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला. अर्थातच प्राप्ती रॉयल्स संघाला नुकसान होईल ते म्हणजे पॅनल्टीच्या स्वरूपात. पॅनल्टीचा आपण 2 धावा नक्कीच लावणार आहोत, त्या म्हणजेच टीम प्राप्ती रॉयल्स संघाला, कारण की तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नव्हता. राऊंड द विकेटने ओमकार तयार होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. 19 धावा धावफलकावरती. मागचा ओव्हर मध्ये धावांवरती ब्रेक लागलाय. ओ स्वेच हिट, परफेक्ट हिट, वाघमारेने मारलाय, बॉल गेलाय सीमा पार आणि धावा मिळाल्या तर म्हणजे 4. त्याचबरोबरीने चेक आपण संपूर्ण 2 दिवसामध्ये ऊन प्रचंड आहे, मग त्या उन्हामध्ये पाण्याची आवश्यकता असणार आहे. या 2 दिवसामध्ये आम्हाला ज्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली असे वरुण डुलेरे सर, आपल्याला विनंती आहे, कोपर गावातील ग्रामस्थ आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडल, स्मार्ट क्रिकेट, स्मार्ट मूव्ह, वेगवान बॉल होता, त्याला मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एकच धावेतून मात्र मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24-24. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 24 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलिंग मार्कवरती ओमकार आणि ओमकारच्या अगेन्स्ट धावा बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा, क्या बात है, नाम तुम्हारा ओमकार है लेकिन आकार हमारा है. उन्हाचा प्रकोप जसा वाढतोय तसं मात्र धावा बनायलाही सुरुवात होते. तापमान गरम केले प्राप्ती रॉयल्सच्या फलंदाजांनी. ओमकारच्या अगेन्स्ट चौकार. हो, आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलवरती जो स्क्वेअर कट होता, पुढच्या बॉलवरती तो आत्मविश्वास पाहायला मिळाला. कमाई होते, प्रत्येक बॉलवरती धावांची कमाई होते, अजिबात रिलॅक्स होऊन देत नाहीये. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 29 चेंडू झालेत आतापर्यंत. 5 चेंडू आणि 29 धावा. पहिली इनिंग, पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्विचआउट करण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 29. 3 षटकांमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये झाली आहे तोडफोड. प्राप्ती रॉयल्स टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 29. एका गड्याचा मोबदला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, स्ट्रॅटेजी आखावी लागेल, रणनीती बनवावी लागेल. या रणनीतीनंतर बघूयात कशा प्रकारे फिल्डर्सचा मिलन होत आहे की फलंदाजाने ज्याप्रमाणे एकत्र येऊन धावा बनवायला सुरुवात केल्यात त्या धावा बनत राहतात.
सूरजचं काम कम्प्लीट झालं, सूरजचा रोल कम्प्लीट झाला आणि सूरज आता मात्र इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बाहेर निघालाय आणि आतमध्ये खेळाडू येतो तो म्हणजेच विनायक. रोल समजणं फार गरजेचं आहे. गट्टा 11 टीमला माहिती होतं की एक्झॅक्टली सूरजला काय करायचं. सूरजने मात्र 6 चेंडू फेकले, 6 धावाच खर्च केल्या आणि जो रोल आपल्या संघासाठी महत्वपूर्ण होता तो मात्र कम्प्लीटही झालाय. सूरजला माहिती आहे आता मात्र या इनिंग मध्ये मला जास्त काही करण्याची गरज नाहीये, विनायकची गरज आहे. तर फिल्डिंग युनिट थोडीशी वरती सध्या तरी प्राप्ती रॉयल्सचा पगडा भारी दिसतोय ज्याप्रमाणे सुरुवात झाली आहे. पण या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये या ब्रेक नंतर कोणाची गाडी पुढे जाईल, कोणाची गाडी तिथेच थांबेल हे पाहायला मिळेल. कारण की बॉलिंग मार्क वरती अनुभवी गोलंदाज प्रशांत कोंडे, स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय. ओ एक्झॅक्टली, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल टर्न होतोय, रन मिळतील. पुन्हा एकदा 4. प्रशांतच्या अगेन्स्ट देखील धावा येण्याचा थांबत नाहीयेत. प्राप्ती रॉयल साठी अजून एक चौकार सचिनच्या बॅटमधून. आणि विनंती असेल हेमंतजी भोईर साहेब आणि त्यासोबतच ओमकारजी मोरे साहेब संघ मालक आहेत, त्यांना दोघांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. या दादा आपलंही वेलकम आहे आपल्या स्पर्धेमध्ये. संघ मालक म्हणून कार्यरत आहेत. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. हो आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मागचा बॉल वरती चौकार, तो देखील टॉप एजचा होता. हे ओळखलं प्रशांतने. फलंदाजाच्या मानसिकतेसोबत खेळण्याची हीच संधी होती आणि प्रशांतने पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल फेकला. स्वीप करण्याचा प्रयत्न सचिनचा, विकेट मिळाली. दुसरा धक्का प्राप्ती रॉयल्स टीमला. चैत्र महिना सुरू आणि पालखी सोहळा देखील आपल्याला तितकाच पाहायला मिळतोय. नुकताच झालेली एकवीर मातेची पालखी आणि आता मात्र येत्या काही दिवसापूर्वीच अर्थातच 25 तारखेला गिरिजामाता जोड डोंबिवली गावाची देखील आपल्याला पालखी पाहायला मिळाली. येत्या 9 तारखेला मोठा गाव देवी सापाड्याची देखील पालखी आपल्याला पाहायला मिळेल. चैत्र महिन्यामध्ये पालखी सोहळा आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळतोय. पण या मार्च महिन्यामध्ये क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा पूर आलाय. कारण की आज सुरू झाली आहे डोंबिवली प्रीमियर लीग, आज सुरू होते इंडियन प्रीमियर लीग. मात्र पुढे टाकलेला बॉल थोडासा वळतोय. कारण की या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय गतवर्षी मागच्या 2 सीझन मध्ये जे पराभूत झालेत ते मात्र यावर्षी मैदानाच्या आतमध्ये बदला घेण्यासाठी उतरलेत. ओ जबरदस्त बॉल, चांगली गोलंदाजी, टप्पा पडतो, बॉल बाहेर निघतोय, कट होतोय, समजत नाहीये फलंदाजाला, दूर ठेवतोय. डॉट बॉल वारंवार येतात, प्रेशर निर्माण होतोय. प्राप्ती रॉयल्स आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये होती आणि ती परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. हे खेळाडू खेळाचा आदर करतात, ऑपोजिशनचा नाही. धावा झाले धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 35 आणि खेळाडूला खेळाचा आदर करणं तितकंच गरजेचं आहे. पण ऑपोजिशन ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये असेल त्यावेळी त्यांच्यावरती आक्रमण कसं करायचं, रणनीती डावपेच आखावे लागतात. आणि आता मात्र तेच षडयंत्र आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 35. असं वाटतंय की प्राप्ती रॉयल्सने फक्त अभ्यास ओमकार पाटणेचा केला होता, सूरज आणि प्रशांतचा नव्हता. त्यांनी मात्र सिंगल डिजिट मध्ये आणि ओमकारने डबल डिजिट मध्ये स्पेल कंप्लीट केलाय. 5व्या षटकाला सुरुवात, बॉलिंग मार्क वरती उमेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न,
हातामधून निसटला आणि जिथे चेंडूची पिचिंग करायची नव्हती तिथे मात्र पिचिंग झाली, त्यामुळे एक्स्ट्रा रन, एक धाव. पुढे येऊन पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक जनरेट करण्याचा प्रयत्न मंजूरचा सुरू आहे. अनुभव प्रचंड मंजूरकडे. हे मैदान, डोंबिवलीची माती या खेळाडूला सूट झाली आहे आणि त्याची ख्याती इतकी प्रसिद्ध झाली आहे की आता त्याचे फटके देखील तशाच प्रकारचे पाहायला मिळतात. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून ठेवलेला दूर बॉल, ट्रॅप प्लॅनिंग, योजना बनवली गेली आणि योजनांच्या अंतर्गत फसवलंय मंजूर शेखला. विकेट. चेंडूने बॅटचा संपर्क झालाय, कॅच ड्रॉप, एक धाव. मोठ्या मॅच मध्ये मोठ्यांना घाम फुटतो. महाराष्ट्रामध्ये जरूर दखल घेतली या खेळाडूने, पण आज मात्र डोंबिवली प्रीमियर लीग खेळत असताना आडे हात घेतले ओमकारला. कॅचही निसटली ओमकार कडून. इथे मात्र चांगला फटका आहे, पॉवरफुल स्ट्रोक. स्वप्नील मात्र आपल्या संघासाठी धावा बनवतोय, झगडतोय, फाईट करतोय आणि आता त्याच्या बॅट मधूनही आलाय चौकार. चेक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे अनिवार्य असणार आहे. जयवीर विखे प्रतिष्ठान आणि त्यांच्यासोबतच तन्मय प्रतिष्ठान. कॅप्टन्स, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. ओव्हर यू. इथे मात्र आपल्या ब्रेड अँड बटर स्ट्रोक वरती पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केलं होतं. हा स्ट्रोक जर लागला असता तर पब्लिकला समजलं असतं स्वप्नील कशा प्रकारे खेळतो. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, एकच धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 46. पहिलं सत्र कंप्लीट झालं आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं, त्या म्हणजे 46. पहिल्या सत्राची सुरुवात झाली. प्राप्ती रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आघाडीला पाठवलं सचिन आणि गौतमला. इयर्स बदलत गेले. पुन्हा एकदा गौतमच्याच बॅटमधून आपल्याला सुरुवातीला चौकार पाहायला मिळाले. 2 चौकार गौतमच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सचिनचा देखील जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट गेली गौतमची. यश मिळालं सूरजला आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावांवरती लागला अंकुश. गट्ट्या 11 संघाचा झाला कमबॅक. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा ओमकारचा वापर. ओमकारच्या षटकाची सुरुवात चौकाराने पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर ओमकारच्या त्या षटकामध्ये 10 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात प्रशांतचा वापर. अनुभव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगलं. अवघ्या 4 धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये उमेशने कमबॅक केलं. 11 धावा खर्च करत असताना प्राप्ती रॉयल्स संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46 आणि टार्गेट असेल ते म्हणजे 47 धावांचं. कल्याणचं असू देत, दिव्याचं असू देत, डोंबिवलीचं असू देत, ओव्हरआर्मचं क्रिकेटही त्या दर्जाचं खेळलेलं आहे आणि अंडरआर्मच्या क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलंय आमच्या टीनूयांचं. तर विनंती असेल योगेंद्र दादा, आपल्याला विनंती, आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. एकदा विराजमान होऊ शकता व्यासपीठेवरती. स्थानापन्न मध्ये अगदी सख्या भावासारखं एकमेकांचा हात पकडून दोघेही मोठे होत आहेत, पण तरी देखील तो अभिमान आहे. सो मच. पण जाऊ कुठेही नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. नाण्याच्या 2 बाजू उडवली गेली. पहिला कॉइन ज्याचा ते या स्पर्धेपासून लांब राहू शकत नाहीये. येस, ऊनही प्रचंड आहे. 40 डिग्रीच्या आसपास तापमान गेलेलं आहे. पाण्याची व्यवस्था, ऊनही प्रचंड आहे. 40 डिग्रीच्या आसपास तापमान गेलेलं आहे. पाण्याची व्यवस्था अनेक ठिकाणांवरती जास्त ठेवलेत. थंड पाण्याची व्यवस्था आहे, तर आपण तिथून पाणी ग्रहण करू शकता. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिला आज बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल आला. ओमकार हिट मीचं चॉईस परफेक्ट आहे आणि 2 धावा पेनल्टीच्या अर्थातच प्राप्ती रॉयल्स संघाला लागल्या होत्या, त्या देखील आपण ऍड करणार आहोत. ही ओव्हर जशी कंप्लीट होईल तसं मात्र
गट्ट्या 11 संघाच्या खात्यामध्ये 2 धावा आपण ऍड करूया. पहिला डॉट बॉल आलाय. ओ स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न ओमकार. आतापर्यंत दुसरं सत्र 2 बॉल झालेत. ओमकारने हमले केलेत, हमल्यांचं उत्तर दिलंय. प्राप्ती रॉयल्सने आज अभ्यास केला ओमकार पाटणेचा. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. जेव्हा मात्र फलंदाजाकडे दुसरं काहीच शिल्लक नसतं त्यावेळी फलंदाज फ्रंट फूट वरती येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. हो आता मात्र ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लाईन मागच्या बॉल वरती बिघडली आणि सुधार केला ओमकार पाटणेने. चौकार ओमकारच्या पाठमधून. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. मला अजूनही आठवतंय मागचे 2 वर्ष ओमकार पाटणे इतकं मोठं नाव, पण सुपर 4 मध्ये त्या खेळाडूचा प्रवेश झाला नाही. या वर्षी मात्र मेहनत मोठी करावी लागेल. मोठ्या स्पर्धेमध्ये हेच तर आपल्याला पाहायला मिळतं. ओ पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न. जाळ्यामध्ये अडकवलंय का ओमकार पाटणेला. सेलिब्रेशन भरपूर काही सांगून जात आहे. बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला आणि त्यानंतर ओमकार पाटणेचा बॅलन्सही तोडा गेला होता. बॅट एक्झॅक्टली ग्राउंड झाली. एका टेक्निकल टीम इथे मात्र आपण चेक करत आहोत. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि नो बॉल देखील चेक करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघत आहोत बॉल एक्झॅक्टली टप्पा कुठे पडलाय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षण कशा प्रकारे झालंय. स्वीप करण्याचा प्रयत्न. ओमकार स्वीप करतोय, गुडघ्यावरती आलाय. बॉल टप्पा पडला, त्यानंतर बाहेर निघतोय. आय थिंक कोणाची तरी धडकन थांबेल. प्राप्ती रॉयल्स की गठ्ठा 11. विकेट मिळेल की नॉट आउटचा सिग्नल ह्यावरती लक्ष केंद्रित आहे. सर्वांचं लक्ष आमच्या कंट्रोल रूम कडे. हातामध्ये फोन आहे तर स्मार्टफोन वरती सर्वजण पाहतात. स्वतः अंपायर बनलेत, ऑडियन्स देखील. आणि विकेट मिळाली आहे ओमकार पाटणेची. ओमकार पाटणेची विकेट फेअर डिलिव्हरी वरती मोठी विकेट मिळाली आहे. चांगला बिझनेस केलाय गौतम शर्माने. अनायरा सीसी दिवा संघा, दिव्याला बिलॉंग करणारा गौतम आज डोंबिवली नगरीमध्ये आलाय. आयकॉन्स, बडे आयकॉन्स, मोठे आयकॉन्स आणि मोठी स्पर्धा, मोठा मंच आणि तितकीच मोठी स्टोरी, मोठी कहाणी इथे मात्र लिहिली जाते. गौतम शर्मा जबरदस्त गोलंदाजी. विकेट मिळाली आहे आणि आता मात्र दिव्याला भिडण्यासाठी दिव्याचाच खेळाडू आलाय. समोरून जर प्राप्ती रॉयल्सने दिव्याचा गोलंदाज बाहेर काढलाय तर आमच्याकडे देखील दिव्याचा अस्त्र आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्याने मागच्या वर्षीचा हंगाम अक्षरशः गाजवलं. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत निर्माण केली आहे दिवा संघासाठी, तोच अनिकेत पाटील. आता मात्र अंडरम क्रिकेटमध्ये देखील आपले पदस्पर्श सोडतोय, आपल्या खेळाची छाप सोडतोय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हो पुढचा बॉल. गौतम जबरदस्त गोलंदाजी. गौतमची फिरकी घरच्या खेळाडूंना देखील समजत नाहीये. चांगली गोलंदाजी गौतमची आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत झाले. धावफलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळतात. ओ फुल टॉस बॉल होता. आय थिंक या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची संधी होती, पण एक्स्ट्रा रन मिळत आहेत. टीम बॅटिंग करत असताना गट्ट्या 11 संघाला मी मगाशीच सांगितलं की जर मी या मैदानावरती पहिल्या 100 मॅचेस पाहिल्या असतील तर विनिंग पर्सेंटेज 70 संघांचं भारी राहिलंय प्रथम बॅटिंग करत असताना. इथं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आधीच मात्र ओव्हर रन केलं मंजूरने. गॅप मिळाली अनिकेतला. चौकार. स्वप्नांचं शहर डोंबिवली आपण पाहतो आणि त्या स्वप्नांच्या शहरात डोंबिवली प्रीमियर लीग रंगते.
दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजे 10. अर्थातच पॅनल्टीच्या प्लस ऍड करून 12 धावा धावफलकावरती टीम गट्ट्या 11. एका गड्याच्या मोबदल्यात अनिकेतच्या बाटमधून चौकार पाहायला मिळाला. प्रशांत अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरून खेळ पाहत होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र पहिल्यांदा डावाला स्टार्ट करतो. अर्थातच धक्का आता मिळेल प्रशांतला. बघूया आता प्रशांत किती धावा इथून मात्र बनवेल. 47 धावा. टाइम देखील सुरू आहे मित्रांनो. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकणं बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. 20 मिनिटं अर्थातच एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी 20 मिनिटं, पण 2 मिनिटं बफरिंग टाइम आपण देतो. त्यामुळे 22 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट होणं देखील गरजेचं, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नियमावली तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे. संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13. ओमकारचा पुढचा बॉल अनिकेतने मात्र आधीच ठरवलं. स्विच करण्याचा प्रयत्न, अंपायर की उंगली खड़ी यानी की बॉलिंग यूनिट की फिर एक बार निकल पड़ी. दूसरा धक्का लागतो टीम गट्ट्या 11 संघाला. प्राप्ती रॉयल्स चमत्कारी खेळ, मेहनत केली आतापर्यंत. मगाशी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मला ऐकायला आलं की 1.5 ते 2 महिन्यापासून मेहनत करत होतो मी. तर आय थिंक जसं कॅलेंडरचं इयर बदललं तेव्हापासून सर्व खेळाडूंना परफॉर्म करताना पाहतोय आणि तेव्हापासून मेहनत सुरू आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलला यस डेफिनेटली बॉल काउंट असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल चिन्मय. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात. 14. 47 ची गरज आहे. 14 धावा आतापर्यंत झाल्या, 33 अजूनही बनवायच्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. ओमकार बॉलिंग मार्क वरती. ओमकारचा पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. प्रोटेक्शन सजवलंय. अक्षय आहे तिथे. एकच धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 15. मनीष हो, इथे मात्र बॉल आपण पाहतो थर्ड मॅन रिझन मध्ये जाताना अगदी शांतपणे. आता मात्र कोणतीही जोखीम घेतली जात नाहीये. ओमकार चांगली गोलंदाजी करतोय तर सिंगल डबल्स वरती लक्ष केंद्रित केलं जात आहे. संजीवनी जडीबुटी या मॅच मध्ये उपचाराचं काम करते. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालं भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडळ सरचिटणीस जयप्रकाश सावंत साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. हो, इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे सिग्नलवाला व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. मी मगाशीच उल्लेख केला सूरज, गेल्या वर्षीपर्यंत आपण पाहिलं तर जे संघ पराभूत झाले होते, ज्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नव्हती, यावर्षी त्याच बदल्याच्या भावनाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मोठा मंच त्यांच्या समोर आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारे खेळ केला जातो. हो, इथे मात्र टाप करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड, विकेटचा चान्स होता. एक धाव इथे मात्र झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मधून धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 20 धावा धावफलकावरती लागल्यात. बरोबरीने आई गावदेवी देवीशा ऑल स्टारचे संघ मालक ओमकारजी मोरे सर, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या ओमकार, आपलं देखील स्वागत असणार आहे. व्हॉट यू कॉम्बॉक्स कंपॅरिझन आपण जर केलं मनीष सर, तर पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती होत्या प्रथम बॅटिंग करत असताना प्राप्ती रॉयल्स संघाचे, आणि त्याचं कंपॅरिझन 20 धावा, अर्थातच 1 धाव पुढे आहे टीम गट्ट्या 11.
पण गौतम बॉलिंग मार्क मध्ये पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलेला स्क्वायर कट ब्रेड अँड बटर स्ट्रोक आहे प्रशांत कोंडेचा. तुम्ही दिवसभर इथे बॉल टाकत राहा, हा दिवसभर चौकार मारत राहील. इतकी प्रसिद्धी तर याच फटक्याने दिली आहे, कारण की एक मात्र खेळाडू जो पायावरचा बॉल देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असतो. ओ आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सिग्नल आला तर म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 25-25. इथे मात्र पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. मंजूर कडून चूक होतीये. थोडासा लेझी अप्रोच आणि बॉल निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार इथे मात्र आलाय, ज्या चौकाराची नितांत गरज होती. ज्याप्रमाणे या उन्हामध्ये पाण्याची गरज आहे, त्याप्रमाणेच गट्टा 11 टीमला या चौकाराची गरज होती. चौकार आलाय. त्याचबरोबरीने सर्वांना विनंती देखील करतोय की पाण्याचंही तितकंच सेवन करत राहा मित्रांनो. सूर्यदेवाचा प्रकोप फारच तेजस्वी होत चाललाय, त्यामुळे पाणी देखील तितकंच पीत राहा. ओ क्या बात है. एक फलंदाज बॅकफुट वरती येऊन स्क्वेअर कट करतोय, एक फलंदाज फ्रंट फुट वरती येऊन स्क्वेअर कट. अंडरम क्रिकेटमध्ये असे आविष्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31-31. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलर गौतम. ओ आता मात्र पुढे टाकलेला बॉल सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न. चान्स घेतले जात नाही. एकच धावीतून मात्र मिळते. अर्थातच प्रशांत मैदानाच्या आतमध्ये अजूनही जिवंत आहे. एक धाव एका धावेच्या मधून धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32-32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 47चं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. स्वप्नीलकडे बॉल जातोय. 9 सेकंड वरती थ्रो, तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा झाली कंप्लीट. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33-33. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 33 धावा. टार्गेट आहे 47 धावांचं. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. हा ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो. ह्यामध्ये नियम बनवले जात आहेत. आपण पाहतोय योजना आखल्या जात आहेत, प्लॅनिंग बनवली जाते. या प्लॉटिंग नुसार पुढच्या फेरीमध्ये अर्थातच एक पॉइंट टेबल मध्ये पुढे जाण्यासाठी, तो स्लॉट बुक करण्यासाठी ही इनिंग ब्रेक, ही स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. आणि ती स्ट्रॅटेजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. जर पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये गौतमच्या अगेन्स्ट 10 धावा होत्या, पण थोडीशी चूक झाली होती टीम प्राप्ती रॉयल्स कडून, त्यामुळे 2 धावा पॅनल्टीच्या अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 12. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला 1 विकेट पाहायला मिळाली टीम गट्टा 11 संघाची, आणि ती देखील ओमकार पाटणेची होती. असं वाटत होतं की गट्टा 11 टीम बॅकफुट वरती जाईल, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार मैदानाच्या आतमध्ये आला. ओमकारच्या अगेन्स्ट देखील आपण पाहिलं तर 10 धावा बनल्या. एक्स्ट्रा रन्स देखील थोडे खर्च झाल्या आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती होत्या, त्या म्हणजे 22. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गौतमची निवड. अर्थातच पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगलं काम केल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गौतमची निवड केली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गौतमने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 13. अर्थातच दोन्ही आयकॉन्स आपण पाहिले मनीष सर, तर दोन्ही आयकॉन्सने षटक कंप्लीट केले, ते म्हणजे डबल डिजिट मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर ओमकार पाटणेने पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 10 धावा. या इनिंग मध्ये आपण पाहतोय गौतमने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये 13. अर्थातच दोन्ही आयकॉनचा समाचार तितकाच घेतलाय. अगदी बरोबर म्हटलं सर. मग काही विशेष सूचना आहेत यानंतरची मॅच? जयवीर विके प्रतिष्ठान संपूर्ण टीम तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्यासपीठाच्या दिशेने रवाना व्हा आणि सगळ्यांनी व्यासपीठाच्या वरूनच एंट्री घ्यायची आहे. कुणीही रॅलिंग ओलांडून आतमध्ये येणार नाहीये. जर तसं करताना आढळल्या गेलात तर मात्र तिथल्या तिथे तुम्हाला 2 धाव्याची पेनल्टी आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर तन्मय प्रतिष्ठान तुम्हालाही विनंती असेल, संपूर्ण टीम व्यासपीठाच्या दिशेने तुम्ही रवाना व्हा आणि खेळाडूंची एंट्री ही व्यासपीठेवरूनच होईल, या गोष्टीची नोंद करून घ्या. जर रेलिंग तुम्ही ओलांडताय तर मात्र तुम्हाला 2 धाव्यांची पेनल्टी त्याच जागेवरती मिळेल. आणखी एक विशेष सूचना आहे, जे आमचे स्क्वेअर वरती कॅमेरामॅन आहेत त्यांच्या बाजूला जे सगळे प्रेक्षक उभे आहेत ना, त्यांना विनंती असेल प्लीज आम्ही थोडीशी जागा द्या आमच्या कॅमेरामॅन्सला. थोडीशी विनंती आपल्याला, प्लीज सहकार्य करा. थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. इम्पॅक्ट प्लेअरची मागणी केली जाते. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेलाय पियुष. ओमकार बाहेर येतोय. बघूयात पियुष कशा प्रकारे आपल्या संघाला
अडचणीतून बाहेर काढतोय का? लकी श्यामचं काम करतोय आपण. बॉलिंग मार्क वरती यश. पहिलाच बॉल यशचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धावेतून मात्र मिळेल. प्राप्ती रॉयल्स संघ ज्यावेळी ऑक्शन टेबलवरती होता तेव्हा मात्र लेफ्ट आर्म गोलंदाजावरती गुंतवणूक करण्याचा फार इंटरेस्ट त्यांचा होता. यश वरती डाव तर खेळलाय. बघूयात यश आता मात्र आपल्या संघावरती कशा प्रकारे संघासाठी काम करतोय. हो, इथे मात्र आताचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निसटला बॉल. एक्स्ट्रा रन्स. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मेल अवांतर आणि एका धावेच्या मदतीने अर्थातच -1 या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 36. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्टी बॉलर वरती ही इन्व्हेस्टमेंट आणि ही सिच्युएशन देखील लेफ्टी बॉलर साठी परफेक्ट आहे. आणि या सिच्युएशन मध्ये यश आपल्या संघाला बाहेर काढतोय का? ओ, इथे मात्र विकेटचा चान्स. कॅच ड्रॉप. कहाणी में ट्विस्ट. यश वरती इंटरेस्ट दाखवला होता. यशने इंटरेस्टिंग विकेट परचेस केली होती. चिन्मयची विकेट. कदाचित प्रशांत स्ट्राईक वरती देखील आला नसता. डॉट बॉलही मिळाला असता, विकेटही मिळाले असते आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्येही आला असता. पण पहिली मॅच डीपीएलचं प्रेशर, सहज सोपा झेल सुटलाय. पण झालेलं विसरावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर मोठं काव्य लिहायचं असेल तर, मोठी कथा लिहायची असेल तर. हो, इथे मात्र डाव करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहतो. बॅकफुट फार स्ट्रॉंग आहे प्रशांतचं आणि बॅकफुट वरती येऊन ज्याप्रमाणे स्ट्रोक जनरेट करतो एक धावेतून मात्र मिळतं. स्वप्नांचं शहर आहे हे डोंबिवली आणि या स्वप्नांच्या शहरामध्ये सध्या तरी डोंबिवली प्रीमियर लीगची माया सुरू आहे. कोणाच्या बाजूने हा डाव लागेल? ओ, इथे मात्र गॅप मिळाली आहे. मागच्या बॉल वरती तुम्ही माझा झेल सोडलाय, तिथून माझा खेळ सुरू झालाय. स्टार्टर मिळाला. अर्थातच आतापर्यंत चिन्मयची गाडी जणू काही पुढे जात नव्हती. धक्का स्टार्ट मिळाल्यानंतर गाडी आता वेगाने पुढे जायला लागली. 4 धावा. त्याचबरोबर व्यासपीठावरती अक्षयजी कारभारी साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ही शेवटची वॉर्निंग आहे. आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या बाजूला तुम्ही उभे राहताय, कारवाई करायला भाग पाडू नका मित्रांनो. तुमच्या सहकार्याची आवश्यकता असेल, तुम्ही त्या लेन्सच्या मध्ये येताय, मग ते अँगल्स आम्हाला मिळत नाहीयेत. विनंती असेल प्लीज तुम्ही कॅमेऱ्याच्या मध्ये येऊ नका. ही शेवटची अंतिम वॉर्निंग समजा तुमच्यासाठी. स्वच्छ हिट करण्याचा प्रयत्न पण इम्पॅक्ट प्लेयरने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा छाप सोडली आहे. पियुष मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने मात्र आपल्या संघासाठी धावाही रोखल्यात. इथं मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. 9 सेकंड वरती थ्रो तर आला. आता विकेटचा चान्स आहे का? यस इट इज आउट. विकेट मिळाली आहे प्रशांत कोंडेची. कहाणी में ट्विस्ट. प्राप्ती रॉयल्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिवंत होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 झालंय. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. मित्रांनो, 6 बॉल मध्ये पाहताना 4 धावा फार इझी वाटत आहेत, पण करताना फलंदाजांना घाम घालावा लागेल. इतके प्लेयर्स आलेत. आज मात्र संपूर्ण डोंबिवली नगरी इथे उपस्थित होईल. आता मात्र डोंबिवलीचा पावभाग इथे उपस्थित झाला. अर्थातच क्रिकेटचे चाहते इथे उपस्थित झालेत आणि या क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये 6 चेंडू मध्ये 4 धावा करणं तितकंच अवघड आहे, जे 6 चेंडू मध्ये 24 धावा अवघड करणं जितकं अवघड आहे. मॅच कुठे आहे? प्राप्ती रॉयल्स संघ अडचणीत आहे. आपण पाहतोय संघाचा संघ मालक देखील वाडा बॉईज संघामधून खेळत असतो आणि वाडा बॉईज संघ जेव्हा जेव्हा शेवटच्या ओव्हरमध्ये अडचणीत असतो तेव्हा मात्र एकच नाव समोर येतं, ते म्हणजे गोलंदाज अक्षयचं. आणि आता मात्र संघ अडचणीत आहे प्राप्ती रॉयल्स. तर 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड करायच्यात. कोणाकडे न पाहता मात्र सरळ अक्षयच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट शुभम चिकने. कत गाठी पे मत जाना इसके. मोठमोठ्यांना गार केलंय. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती मॅच फिनिश. धावा चेस झाल्यात. शुभम चिकनेच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि सामना इथे मात्र पहिल्याच मॅच मध्ये जिंकलाय, तो म्हणजे चेस करत असताना टीम गट्ट्या 11 संघाने.
मधून म्हणतात की सूर्याची किरण पहिल्यांदा